आज आपण तुमचे आवडते चिकन काय आहे याबद्दल माहिती घेऊया. मार्केटमध्ये जे मिळतंय ते कोंबडं असतं का कोंबडी माहीत आहे? नाही ना? तर तुमच्या माहितीस्तव सांगतो की ते ना कोंबडं असतं ना कोंबडी असते, ते असतं ब्रॉयलर. ते फक्त मांस बनण्यासाठी, मांस वाढण्यासाठी बनलेलं असतं. हा एक प्रकारचा हार्मोनल असंतुलित प्राणी आहे. त्याला खाऊन आपण हेल्दी सुदृढ होणार का? एक कोंबडं चिकन 40 दिवसात 300 ग्रामचं होतं, पण ब्रॉयलर कोंबडं 40 दिवसात 1.25 किलो ते 1.5 किलोचं होतं. ग्रोथ हार्मोनमुळे तो फक्त मांस वाढण्यासाठी बनलेला आहे. म्हणजे तो फोप्सा असतो, त्याच्यात दम नसतो, दिसायला गोलूमोलू दिसतो, पण शक्ती त्याच्यात अजिबात नसते, फोप्सेपणा असतो. आपण अशा कोंबड्याचे मांस खातो ज्याने आयुष्यात कधीच ऊन नाही बघितलं, पिंजऱ्यात बंद करून ठेवलं, त्याची चोच बोथट केलेली असते कारण ते एकमेकांना चोच न मारे. त्याचे मांस वाढावे म्हणून हार्मोन दिले जातात. त्याला अँटीबायोटिक दिले जाते कारण कोंबडं आजारी नाही पडलं पाहिजे. त्याला असे काही काही खाऊ घालतात त्याने त्याचे मांस वाढावे, तर त्याचे हार्मोन डिस्टर्ब होऊन जातात कारण ते कोंबडं ना नर आहे ना मादी आहे. तर काय आहे मग? असं खाऊन आपल्या मुलांची हेल्थ सुधरेल की बिघडेल? उंची वाढेल की ते सशक्त होतील का नेहमी आजारीच राहतील? फॉर एक्झाम्पल, आईच्या पोटात बाळ आहे, तर आईने चुकीचा आहार घेतला तर त्याचा डायरेक्ट परिणाम बाळाच्या तब्येतीवर होतो. त्याचे हार्मोन डिस्टर्ब होतात, इवन दो त्याचे जीन्स जनुके बदलतात. अजून एक महत्त्वाचं एक्झाम्पल घेऊया. एक 4 वर्षाचा मुलगा, मेल पेशंट, त्याचा प्रायव्हेट पार्ट प्रॉपर डेव्हलप झालेला नव्हता. तर तिने सांगितले, त्या बाळाच्या आईने सांगितले की गरोदर असताना मी 9 महिने अंडे खाल्ले. अजून एक उदाहरण, एक 16 वर्षाची मुलगी जिची मासिक पाळी अजून सुरू झाली नाही. तर होमिओपॅथीमध्ये डिटेल केस टेकिंग घ्यावं लागतं, तर त्यामध्ये प्रेग्नन्सी हिस्ट्री पण फार आवश्यक आहे. तर ह्या मुलीची आई ची हिस्ट्री जेव्हा घेतली प्रेग्नन्सीमध्ये, प्रेग्नंट जेव्हा होती त्यावेळेस, तर तिला चिकन आणि अंडे खायची सवय होती. मला हे अजिबात म्हणायचे नाही की ज्यांना चिकन अंडे आवडतात त्यांनी खाऊ नये, पण आपली शरीररचना बघा, आपले दात बघा, आतड्याबद्दल माहिती घ्या आणि मग ठरवा की आपण कुठला आहार घ्यायला पाहिजे. आपण बुद्धिजीवी आहोत ना, तर आपली बुद्धी वापरा की आपल्या शरीरासाठी कुठला आहार जरुरी आहे, आपले शरीर कुठल्या आहारासाठी बनलेले आहे. आपले दात टोकदार नाहीत. जे प्राणी मांस खातात त्यांचे आतडे छोटे असतात, मग ती मांजर असो, सिंह असो किंवा कुत्रा असो. जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांची आतडी 20 ते 30 फूट असते. गाय, म्हैस, बकरी, माणूस, हत्ती, घोडा, उंट, जे पण शाकाहारी जीव आहेत त्यांची, आणि जे मांसाहारी असतात त्यांचे दात टोकदार असतात, त्यांची नखे मोठी असतात मांस फाडण्यासाठी. आणि हो, जे मांसाहारी जीव असतात ते एखाद्या प्राण्याला शिजवून नाही तर कच्चे खातात. मग आपण जे भाजून खातो, मसालेदार बनवून, तर त्याचा स्वाद तर मसाल्याचा आहे ना. मांसची अशी काही टेस्ट नसते. जर हिंमत असेल तर कच्चे अंडे, कच्चे मांस खावा की. ब्रॉयलर चिकनचे नुकसान काय आहे? कॅन्सरचे कारण होऊ शकते, बॅक्टेरियल इन्फेक्शन, अँटीबायोटिक, हार्मोनल प्रेझेन्स असू शकतो त्याच्यामध्ये, आणि नपुंसकता देखील येऊ शकते. तसेच रिसर्च सांगते की याच्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते, जसं साल्मोनेला इन्फेक्शन, कॅम्फिलोबॅक्टेरियाचं इन्फेक्शन, आणि 97% हानिकारक जीवाणू आढळलेले आहेत. एक अतिशय महत्त्वाची माहिती, नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स काउन्सिलच्या म्हणण्यानुसार अमेरिकन लोकांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे 70% प्रतिजैविकांचा अँटीबायोटिकचा वापर पशुधनामध्ये केला जातो. आता तुम्हीच ठरवा की चिकन चांगलं आहे की वाईट.